मिस्टर घोरपडे, तुमचं लक्ष कुठे? तुमच्याकडे. आय मीन तुम्ही बोलताय त्याकडे. हे बघा कडेट्स, मला या कॅम्पमध्ये सगळ्यांकडून शिस्तीची अपेक्षा आहे आणि आय होप तुमच्यापैकी कुणीही मला शिक्षेची संधी देणार नाही. तुम्ही शिक्षा देणार असाल तर सगळ्या शिक्षा भोगायला तयार आहे मी. गपना मरशील फुकट. मिस्टर पांडुरंग घोरपडे. गुड मॉर्निंग कॅडेट्स. A.S. Marathe, retired voluntarily from 5th Maratha Light Infantry. कॅम्प सुरू करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा एक मिलिटरी ट्रेनिंग स्कूलचा कॅम्प आहे, एखादी पिकनिक किंवा आउटिंग नाही आहे. इथे शिस्त सगळ्यात महत्वाची आहे. येत्या 15 दिवसात तुमच्याकडनं शिस्त आणि शांतता अपेक्षित आहे. शिस्त मग ती आचारांची असो किंवा विचारांची. पुढचे 15 दिवस तुमच्यासाठी अत्यंत खडतर असणार आहेत आणि आपण ते पार करणार आहोत. या कॅम्पचा मोटो केवळ तुम्हाला लवकर झोपायची किंवा लवकर उठायची सवय लागणं किंवा धावायला किंवा पोहायला शिकवणं एवढंच नाहीये, तर एका वेगळ्या आणि स्पेशल मोटोसाठी हा कॅम्प आहे. सध्याचे सगळे तरुण आपल्याच धुंदीत जगतायत. आपण समाजाला काही देणं लागतो, आपली काही सामाजिक बांधिलकी आहे याची काही जाणीवच उरलेली नाही. सगळ्या तरुणांची एनर्जी पबमध्ये, सिगरेटच्या धुरात आणि बिअरच्या फेसात वावत चालली आहे. या बेधुंद तरुणाईला त्या धुंदीतून बाहेर काढणं हा या कॅम्पचा मोटो आहे. कुणाच्या मनात काही वेगळ्या शंका असतील, काही वेगळे विचार असतील तर ते आताच काढून टाका, कारण इथे असेपर्यंत तुम्हाला इथल्या शिस्तीत राहावं लागणार आहे. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? आता कॅम्पची सुरुवात आपण पीटी पासून करणार आहोत. ग्राउंडवर यायला एवढा उशीर का झाला? तुला वेळ सांगितली नव्हती? नाही, सांगितली होती, पण इतक्या सकाळी उठायची सवय नाहीये. सवय नाहीये? सवय करून घ्यायला लागेल. सुभेदार चल. ठीक आहे ना, झाली चूक माझ्याकडून. आता मला तर हे सगळं आवडतंय का? चांगली कुलू मनालीची तिकीट काढत होते तर नको, थ्रिल हवंय म्हणे, थ्रिल. सगळ्या सुट्टीची वाट लावून टाकली आहे. अब बच्चे की जान लोगी क्या? लीव इट या ना मनवा. अगं आता आलोय ना इकडे ऑलरेडी, व्हॉट्स द पॉइंट? आणि झोपा बघू दोघी, उद्या परत लवकर उठायचंय. फरसण मार्ट. बस ना. फरसण मार्ट. हंस लो सालाओ, आज तुम्हारा दिन है. क्यों रे, क्या हुआ? अरे वो मिलिट्री ग्राउंड में भाग के मैं तो मतलब मानसी रोबो बनी गयो. हो यार,
प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाड, प्रत्येक अवयव दुखतोय. तू मेजर आहे ना मेजर, तुझं डोकं मायनर आहे. अख्खं गुजरात घेऊन फिरलोय दिवसभर, मजा आली. अरे वजन याला कमी करायचंय मला नाही. ये पेडी, अगर इस हालत में ऐश्वर्या राय तुम्हारे सामने आ जाए तो? नहीं रे, ऐश्वर्या राय आए या जेनिफर लोपेज, उनको बोलूंगा बहन जी आज दुकान बंद है, माफ कर दो. माफ कर दो. ए चला झोपा आता सगळ्यांनी. उद्या सकाळी उठून परत आपल्याला हेच करायचं सगळं. नको, नाही घेणार. नाही नाही, आज रात्री बियर प्यायल्याशिवाय मला झोपच येणार नाही. जो करतो करे तू. अरे तुला आता कुठे मिळणार रे बियर? एक काम कर, काय? त्या नळाचं बियर म्हणून पाणी पी. नाही नाही, पाणी म्हणून बियर. नाही, हा सगळा इच्छाशक्तीचा गेम आहे. मनात इच्छा असेल तर दारू मिळतेच मिळते. कुठं चालला? चल. कोण? मी जात नाही कुठे, अजिबातच नाही काका. मग साहेबांनी बघितलं तर नोकरी देईल माझी. चला चाल. घाबरू नका हो, मी जात नाही कुठे. काय करू हो, झोपतच नाही हो. म्हटलं जरा तुमच्याशी 2 शब्द बोलावेत. मला एक सांगा काका, किती वर्ष आहात हो तुम्ही इकडे? 7 वर्ष. क्या बात है, क्या बात है. मग तुम्हाला इथल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल जरा माहिती असेल नाही? मला एक सांगा, इथे आजूबाजूला कुठे दारू मिळेल का? प्यायला नकोय, बघू नका असे, प्यायला अजिबात नकोय. मालिश मालिश करायची होती म्हणून. सुभेदार साहेब चांगलं मॉलिश करतात विदाऊट तेल. सांगूयात ना त्यांना. चालेल? नाही ठीक आहे, म्हणजे एवढं नाही दुखत आहे, मी फिट आहे. मग चला चाल. चला. अरे ट्राय अँड अंडरस्टँड प्रिया. नाही सर, तुम्ही म्हणताय ते बाकी सगळं मला पटतंय, पण काल निखिलने जे केलं ते आपण जास्त गांभीर्यानं घ्यायला हवं असं मला वाटतं. कारण त्याला जर शिक्षा केली नाही तर इतरांना धाक बसणार नाही. प्रिया, त्यांना हळूहळू रुळू दे. आपण त्यांना कॅम्पमध्ये ऍडमिशन देतो म्हणजे काय जेलमध्ये नाही ना आणत. आतापर्यंतच्या आयुष्यात ते जसे वाढलेत, ज्या वातावरणात वाढलेत, ते असे 2 दिवसात बदलणं कसं शक्य आहे? इथल्या शिस्तीची, इथल्या वातावरणाची सवय व्हायला त्यांना काही वेळ तर द्यावा लागेल की नाही? यू राईट सर. अँड अबॉव ऑल, चांगले कडेट्स घडवणं आणि त्याहीपेक्षा चांगले नागरिक घडवणं हा आपल्या कॅम्पचा मोटो आहे. राईट? राईट सर. गॉट इट? या. कम. काय रे सोच्या, काल बियर आणणार होतास ना? अरे आणलेली ना, मग तुला उठवत तर होतो, तू गाढ झोपलेलास म्हणून मग दोन्ही मिस फेलो. याला सांग. अरे तुमचा विश्वास बसत नसेल ना तर जाऊ दे. हे तुला खरंच मिळाल बियर? अरे मग सांगतो काय, थोडीशी गरम झाली होती पण हुक केअर्स. सुभेदार, यांच्या 5 राऊंड झाल्या. सर तो अभी हम लोग जाए सर? नाही, आजपासून तुम्ही 10 राऊंड मारायच्या. येस, कम ऑन, गेट स्टार्टेड.
सीरियसली बोलता हूँ खाओ अनु? खाओगे ना तो ताकत आएगी बहुत ताकत आएगी अनुष्का काय? जेवूया का आता? प्लीज या मनवा पोलीस जेव ना गप सुभेदार फिरतोय मागे. काय खरं नाही यार एक धडा आयटम नाही. अरे तुला सांगतो गाण्या आपला गाव भरा कसले आयटम आहेत आमच्या कॉलनीत एक एक ए पांडुरंग कोण रे आम्ही पॅडी हा बोल पॅडी अरे मला पण ना एकदा बियर पिऊन बघायची काय चाललंय? उपवासाला साबुदाण्याची खिचडी चालते ना यार. क्या बोला काय नाही काय म्हणतोस तुला बिअर प्यायची पण एकच 2-2.5 मध्ये तू चूळ भरतो आम्ही काय रे निखिल. हो मग? हो हो म्हणजे एका वेळी किती बियर पिता तुम्ही 12-13 लागतात आम्हाला. म्हणजे 12-13 प्याल्यानंतर वाटतं की बिअर प्यालो 12-13 बियर मिनिमम भेट तू मुंबईत आल्यावर मला दाखवतो तुला बिअर कशी प्यायची ते. ए हा फायनल जेवत शी हा उकडतं इकडे. क्यों समीर भाई हाँ पक गए ना आप भी नाही यार खरंच नाही 2 वर्षापूर्वी सुद्धा केला होता मी एक कॅम्प हा? तरी तू परत आलास कॅम्पला. हा मला यार याची ग्रेटच आहेस तू. एनिवे गावात तुला काही टाइमपासच नसेल ना. चायला म्हणजे काही थ्रिलच नसेल. असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय कळणार गावातलं थ्रिल उलट आमच्या गावातच थ्रिल असतं. नदीच्या पाण्यात डुंबण्यातलं थ्रिल मध्यरात्री काळोख्या जंगलात फिरून प्राणी बघण्यातलं थ्रिल तुम्हाला नाही कळणार. हिरव्यागार महारानावर फिरण्यातलं थ्रिल डोंगर चढून त्याच्या मागची गावं शोधण्यातलं थ्रिल नदीच्या पाण्यातले मासे पकडून ते भाजून खेळण्यातलं थ्रिल तुम्ही कधीच अनुभवलेलं नसेल. केमिकल्स मारून पिकवलेले हापूस आंबे खाणारे तुम्ही झाडावरून पाडलेले पायरी आंबे चोखण्यातलं थ्रिल तुम्हाला कसं कळणार. आला कोण रे? काळा सांड आला. कॅडेट्स प्रोग्राम मध्ये थोडा बदल आहे. मेजर साहेबांनी कॅम्प फायर साठी बोलवलंय 1930 आवर्स शार्प. गॉड कते संध्याकाळी सार गुजराती समीर तुझ्या गावचं माहिती नाही पण तुझ्या बोलण्यात एक वेगळंच थ्रिल आहे. खूप छान बोलतोस. काय ना ए काय ग काय चाललंय तुझं. काही नाही मी कुठे तुझं काही खरं दिसत नाही हा. चल गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. इव्हनिंग गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. इव्हनिंग या बसा 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 ना बसा रे.